नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण भोकराचे लोणचे बघणार आहोत। हे लोणचे कसे बनवायचे ते आपण यामध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी भोकरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि थोडे पुसून घेतल्यानंतर त्याला छान फोडून घ्यायचे आहे। आणि सगळ्यात आधी आपण त्यामध्ये हळद आणि मीठ घालून ते आपण त्यामधील गुठळी काढून घेणार आहे, म्हणजे ते सहजरित्या बाहेर काढता येईल। आता हे बघा, आपण कशी काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून छान स्वच्छ करून घेणार आहे। अशामुळे आपले लोणचे लवकर खराब होणार नाही। अशा पद्धतीने आपण सगळ्या भोकरांना हळद आणि मीठ लावून घेतलेले आहे। आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी आपण आंबा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर हळद आहे, त्यानंतर आपण मीठ घेतलेले आहे, तिखट आहे, लाल तिखट आहे आपले, आणि एक आंबा आपण किंवा अर्धा आंबा आपण किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग वापरणार आहे, म्हणजे आपले लोणचे जास्त वेळ टिकून राहील। व तुमच्याकडे जर वेळेवर मसाला जर नसेल तर तुम्ही तुमच्या लोणच्यामधील राहिलेला मसाला वापरून सुद्धा हे लोणचे बनवू शकता। मी तसाच माझ्याकडील बनवलेला मसाला घेतलेला आहे। आता आपण भोकरांना हे लोणच्याचा मसाला लावून घेऊया। त्यासाठी आपण सगळ्यात आधी हे भोकरे एका साईडला ठेवून घेऊ आणि त्यानंतर आपण आता एका बाउलमध्ये छान हळद टाकून घेणार आहे, थोडे मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर तिखटसुद्धा टाकून घ्यायचं आहे। किसलेला आंबा घालायचा आहे, कापलेला आंबासुद्धा फोडी घालून घ्यायचा आहे। आपण त्यामध्ये मिरे आणि लवंग घेतलेले आहे, त्यासुद्धा टाकून घेणार आहे आणि चवीनुसार आपण थोडा हिंगसुद्धा घालणार आहे। आणि आता आपल्याला त्यामध्ये आपल्याला लागेल इतपत आपण त्यामध्ये मसाला टाकून घेणार आहे आणि हे सगळे मिश्रण एकत्र करून आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, आता आपण हे मिश्रण छानपैकी या भोकऱ्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। पूर्ण जमितोवर तेवढे डचोडच भरून घ्यायचे आहे, म्हणजे टम्म भरून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्याच भोकरांमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता, आपण अशा पद्धतीने भरून घेतलेले आहे। आता आपण जे राहिलेला मसाला आहे त्यामध्ये हे सगळे भोकरे टाकून घेणार आहे आणि आपण हे तेल थंड करून घेतलेले आहे। सगळ्यात आधीला गरम करून घेतलेले होते, आता हे थंड करून आपण या लोणच्यामध्ये घालून घेणार आहे। आपल्याला लागेल इतके टाकायचं आहे आणि हे छान सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आपले लोणचे किती छान पद्धतीने तयार झालेले आहे आणि त्याचा रंगही खूप छान दिसत आहे। आता एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण त्यामध्ये आधी मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे सगळे लोणचे त्यामध्ये टाकून घेणार आहे। आपले हे लोणचे अशा पद्धतीने बनवल्यामुळे ते बराच वेळ चांगले राहील। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा। धन्यवाद।